नमस्कार मंडळी, हर हर महादेव. अँडी बाबा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी अनिरुद्ध निकते, ट्रॅव्हल बीचा फाउंडर. दरवर्षी आपण मानसरोवर यात्रा करत असतो. कैलास मानसरोवरची जी यात्रा आहे, मागच्या वर्षीच आम्ही जाऊन आलो होतो ग्रुपसोबत. यावर्षीसुद्धा आपल्या 2 तारीख आहेत, एक 31 मे आणि एक 19 ऑगस्ट. दोन्ही ग्रुपसोबत मी स्वतः मानसरोवरला जात आहे. मागच्या वर्षीच्या अनुभवावरून आपण एक छोटीशी लिस्ट तयार केलेली आहे. ती लिस्ट मी इथे पूर्णपणे शेअर करणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुणालाही काही प्रश्न विचारायची गरज पडणार नाही की कैलास मानसरोवर यात्रेवर तुम्हाला काय सोबत घेऊन जायचं आहे, काय घेऊन जायचं नाही आहे, तयारी कशी करायची आहे, हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. चॅनलला आपण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि ज्यांना कुणाला कैलास मानसरोवरची यात्रा करायची आहे अशा भाविकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हर हर महादेव. तर यात्रेला जाण्यापूर्वी आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की डॉक्युमेंट्स काय काय लागतात आणि वयाची अट काय आहे. मागच्या वर्षीसुद्धा 70 वर्षाची वयाची अट होती. यावर्षीसुद्धा तीच अट कायम ठेवण्यात आलेली आहे. 70 वर्ष कधी, ज्यावेळेस आपण यात्रा करून चायनामधून इंडियामध्ये वापस येतो तोपर्यंत आपण 70चं वय गाठलेलं नाही पाहिजे, तरच आपल्याला ही यात्रा करता येते. बरेच जण म्हणतात की 1 जानेवारी 2026 पर्यंत जर 70 वर्ष वय नसेल तर आम्हाला करता येते का? तर याचं उत्तर नाही. ज्या वेळेस आपण चायनामधून इंडियामध्ये वापस येतो तोपर्यंत तुम्ही 69 वर्षामध्येच असलं पाहिजेत. 70वं वर्ष लागलं तर तुम्हाला परमिट मिळणार नाही. आता हे झालं वय. तर डॉक्युमेंट काय काय लागतात? सगळ्यात महत्त्वाचं की 6 ते 7 महिने व्हॅलिड असलेला इंडियन पासपोर्ट, त्याच्यानंतर इलेक्शन कार्ड, या 2 गोष्टी आपल्याला लागतात. इलेक्शन कार्ड याच्यासाठी ज्यावेळेस आपण पासपोर्ट चायना एम्बसी दिल्ली येथे पाठवतो त्यावेळेस आपल्याला काठमांडूमध्ये प्रवास जो करायचा असतो तो विमानाने करायचा असतो. आणि विमानाने प्रवास करण्यासाठी 2 डॉक्युमेंट गरजेचे असतात, एक तर पासपोर्ट आणि एक इलेक्शन कार्ड. तर पासपोर्ट आपलं गेलेलं असतं चायना एम्बसीमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला ओरिजिनल इलेक्शन कार्ड असणं सोबत गरजेचं आहे. हे 2 डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात. त्याच्यानंतर प्रोसेस कशी आहे की 40 ते 45 दिवस आधी आपण परमिटसाठी अप्लाय करतो. जी आपली कंपनी आहे ते लोक हे सगळं टेक केअर करतात. त्याचं लुकआउट आमचा असतो. तुम्हाला त्याच्यासाठी एक छोटासा फॉर्म भरून द्यावा लागतो. 40-45 दिवस आधी आमच्याकडे पासपोर्टची सॉफ्ट कॉपी असणं गरजेचं आहे. पासपोर्टची सॉफ्ट कॉपी, तुमचा एक व्हाईट बॅकग्राऊंड असलेला फोटो, त्याचे एक स्पेसिफिक डायमेन्शन्स आहेत, आम्ही ते ग्रुपमध्ये शेअर करतो सगळ्यांसोबत. हे डॉक्युमेंट्स आल्यानंतर आपण परमिटसाठी अप्लाय करतो ते ल्हासामध्ये. ल्हासामधून परमिट एक 8 ते 10 दिवस आधी येतं आपल्याकडे. त्या बेसिसवर आपण चायना एम्बसी दिल्ली येथे पासपोर्ट सबमिट करून आपण आपले जे एजंट्स आहेत त्यांच्यामार्फत आपण विजासाठी अप्लाय करतो. लक्षात घ्या की आपल्याला हा ग्रुप विजा मिळतो. फक्त आणि फक्त ग्रुपमध्येच आपल्याला जावं लागतं, इंडिव्हिज्युअल विजा मिळत नाही. हे मी सांगतोय ते फक्त इंडियन पासपोर्टवाल्यांसाठी आहे. बाहेरचे जे पासपोर्ट्स आहेत त्यांचं प्रत्येक कंट्रीनुसार चेंजेस असतात. ते आपण केस टू केस बेसिसवर गेस्टसोबत डिस्कस करत असतो. आता हे झालं सगळे डॉक्युमेंट्स, परमिट आणि विजाची प्रोसेस. हे झालं आपले डॉक्युमेंट्स, परमिट आणि विजा. याच्यासोबतच आपल्याला गरजेचा असतो तो इन्शुरन्स. कारण की ही जी यात्रा आहे ही थोडीशी अवघड प्रकारात मोडल्या जाते. त्याच्यामुळे आपल्याला इन्शुरन्स असणं एक गरजेचं आहे. कारण की काहीही होऊ शकतं यात्रेमध्ये. बऱ्याच ठिकाणी आपल्याला लँडस्लाईडला सामोरं जावं लागतं. कारण की सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच प्रमाणात अनसर्टन्स असतात. त्याच्यामुळे आम्ही सजेस्ट करतो ज्यावेळेस आपण यात्रेला जातो त्यावेळेस स्वतःचा इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे. बऱ्याचशा कंपन्या काय करतात की इन्शुरन्स इन्क्लूड करून देत आहेत, पण ते इन्शुरन्स जे आहे ते ट्रॅव्हल इन्शुरन्स आहे. त्याच्यामध्ये तुमचं फक्त बॅगेज वगैरे बाकीच्या ज्या नॉर्मल गोष्टी असतात त्या क्लेम होतात. तुमचं जे कैलास मानसरोवरमध्ये यात्रेमध्ये जर काही झालं तर त्यासाठी आपल्याला पर्सनल इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. तो इन्शुरन्स साधारण 6-7 हजार रुपयापासून चालू होतो आणि 10-11 हजार रुपयापर्यंत आपल्याला मिळतो. त्याच्यामध्ये जवळपास $50,000 पासून आपल्याला जे क्लेम्स आहेत ते मिळतात. त्याच्यामुळे तो इन्शुरन्स असणं हे खूप गरजेचं आहे. आम्ही सगळ्यांना ते सजेस्ट करतो की तुम्ही तो इन्शुरन्स करावा. हे झाले डॉक्युमेंट्स. आता प्रवासाच्या दरम्यान आपल्याला काय काय लागणार आहेत हे पाहणार आहोत आपण. मी आधी सांगितल्याप्रमाणे आपले जे पासपोर्ट्स असतात ते दिल्लीमध्येच असतात
चायना एम्बसी येथे, कारण की ग्रुप विजासाठी ते तिथे फिजिकल पासपोर्ट असणं गरजेचं आहे. आपल्याला चायनामध्ये एंट्री करायची आहे वाया काठमांडू किंवा वाया नेपाळ. तर यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, जर आपण फ्लाईटने जाणार असू तर आपल्याला लागतो इलेक्शन कार्ड, आणि बाय रोड जर आपण जाणार असू गोरखपूर मार्गे वगैरे तर आपल्याला आधार कार्ड किंवा अजून दुसरं ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा चालतं. पण मोस्टली सगळेजण फ्लाईटनी प्रवास करतात, त्याच्यामुळे आपण कन्सिडर करूयात की प्रत्येकाकडे ओरिजिनल इलेक्शन कार्ड असणं गरजेचं आहे. या डॉक्युमेंटशिवाय आपल्याला बाय फ्लाईट नेपाळमध्ये एंट्री घेता येत नाही. आणि कंपल्सरी नाही आहे, जरी ज्यांच्या कुणाकडे ओरिजिनल इलेक्शन कार्ड नाही आहे त्यांना आपण काय करतो की त्यांना आपण गोरखपूर मार्गे नेपाळमध्ये बोलवतो. त्याच्यामुळे असं खूप काही कंपल्सरी नाही आहे, पण असलं तर बाकी सगळ्या ग्रुपसोबत आपल्याला सुद्धा नेपाळमध्ये एंट्री घेता येते. यासाठी आम्ही हे 2 डॉक्युमेंट्स सांगतो की हे सोबत असणं गरजेचं आहे. यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी पाहणार आहोत ती आहे मेडिकल लिस्ट. कारण की प्रवास थोडासा खडतर आहे, हाय अल्टिट्यूडमध्ये जाणार असतो, त्याच्यामुळे ही यादी महत्त्वाची आहे. तुम्ही नोट डाऊन करू शकतात किंवा मी शेवटी एक व्हिडिओच्या इथे कुठेतरी मी तुम्हाला सॅम्पल लिस्ट जी आहे ती मी प्रोव्हाइड करेल. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जे जॅकेट देणार आहे मी ते व्हिडिओच्या शेवटी दाखवेल तुम्हाला. त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये किंवा खिशामध्ये तुम्हाला मेडिकल इमर्जन्सीज काही उद्भवल्या त्याच्यासाठी तुम्हाला एका चिठ्ठीवर लिहून ठेवायचं असतं की तुम्हाला मेडिकेशन्स काय सुरू आहेत, कसल्या गोळ्यांची ॲलर्जी आहे का, हे इंग्लिशमध्ये स्वच्छ अक्षरात आम्ही लिहून ठेवायला सांगतो, जेणेकरून इन केस ऑफ इमर्जन्सी तर जे कोणी मेडिकल ऑफिसर्स आहेत त्यांना ते हेल्पफुल असेल. त्यासोबत आपण ही एक चिठ्ठी झाली. दुसऱ्या चिठ्ठीमध्ये तुम्ही इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत तुमचे इंडियामधले किंवा अजून मित्रपरिवारांपैकी जे कंटिन्युअस मोबाईल त्यांच्याकडे असतो त्यांचा नंबरसुद्धा तुम्ही त्याच्यात मेन्शन करून ठेवू शकता. कंट्री कोड आणि पुढे मोबाईल नंबर आणि त्यांचं नाव. या 2 लिस्ट आम्ही सगळ्यांना सजेस्ट करतो की तुम्ही ते प्रत्येकाने स्वतःजवळ बाळगाव्यात. इन केस ऑफ इमर्जन्सी हे खूप सोपं जातं बॅक एंडला फॅमिलीला कॉन्टॅक्ट करण्यासाठी, किंवा तुम्हाला काही ॲलर्जीज असतील किंवा काही मेडिकेशन चालू असतील या गोष्टी लवकर करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. त्याच्यासोबत तुम्ही त्याच्यामध्ये आपलं स्वतःचा ब्लड ग्रुपसुद्धा मेन्शन केलं तर ते चांगलं होऊन जातं किंवा बेनिफिट होईल. आपण नेपाळ मार्गे किंवा काठमांडू मार्गे चायनामध्ये जाणार आहोत कैलास मानसरोवरसाठी. तर यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची मेडिकल टेस्ट देण्याची गरज नसते. बऱ्याच जणांना विचारतात की मेडिकल टेस्ट होते का किंवा काय. इथे कुठल्याही प्रकारची मेडिकल टेस्ट होत नाही. जरी तुम्हाला पर्सनल लेवलला करायची असेल, फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे असेल, तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही एकदा कन्सल्ट करू शकता. त्यांना सांगू शकतात की मी अशा प्रवासाला जाणार आहे, तिथली हाईट जवळपास 19,000 फुटापर्यंत मी जाणार आहे, ऑक्सिजन लेवल 50% खाली येणार आहे, तरी त्या अनुषंगाने मी फिट आहे का हे मला तुम्ही चेक करून सांगा. त्यांच्या जे काही बेसिक रुटीन्स आहेत, शुगर BP वगैरे जे काही घ्यायचं आहे ते घेतील आणि तुम्हाला सांगतील की तुम्ही यासाठी फिट आहात. कारण की आपल्याला खूप जास्त एक्झर्शन नाही करायचं आहे. 3 दिवसाची परिक्रमा आहे. 3 दिवसाच्या परिक्रमेमध्ये आपण टोटल 42 किलोमीटरचं अंतर कट करणार असतो आणि चालणं फक्त मेन 2 दिवस चालणं जास्त होत असतं. त्याच्यामुळे खूप जास्त फिटनेस असणं पण गरजेचं नाही आहे की तुम्हाला ट्रेक करणं गरजेचं आहे किंवा ट्रेक करताच आलं पाहिजे, अशातला भाग नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टर्सकडे जाऊन तुम्ही स्वतःचं चेकअप करून घेऊ शकतात. ते तुम्हाला सांगतील तुम्ही या यात्रेसाठी फिट आहात. हे झालं सर्टिफिकेट. आता आपण बघूयात की फर्स्ट एड किट ते आपल्यासोबत तर असतंच, गाडीमध्ये पण असतं, आपले जे तिकडचे शेर्पा आहे त्यांच्याकडे पण असतं. पण स्वतःचं फर्स्ट एड किट आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही स्वतःचं फर्स्ट एड किट पण सुद्धा तुम्ही स्वतःजवळ बाळगावं. एक बेसिक तुम्ही कुठल्याही मेडिकलला गेलात त्यांना सांगितलं की मला एक बेसिक फर्स्ट एड किट तयार करून दे, ते बनवून देतील. त्याच्यामध्ये आता पाहूयात आपल्याला घ्यायचं काय काय आहे. या किटमधली सगळ्यात महत्त्वाची जी गोळी आपल्याला लागणार आहे ती डायमॉक्स आहे. कारण की आपण हाय अल्टिट्यूडला जाणार आहोत आणि हाय अल्टिट्यूडला लवकर ॲक्लिमटाईज होण्यासाठी आपल्याला डायमॉक्स ही मदत करत असते. त्याच्यामुळे तुम्ही डायमॉक्सच्या 2 स्ट्रीप सोबत कॅरी केलं तरी काही हरकत नाही. आपण प्रत्येकाला डायमॉक्स
तिथे गेल्यानंतर अर्ध्या डायमॉक्सपासून चालू करतो, तर डेली आपण 1 डायमॉक्सपर्यंत त्यांचा डोस वाढवतो जसं जसं आपण हाय अल्टिट्यूडला जात असतो. पण आपले जे शेर्पा आहेत किंवा आम्हाला विचारल्याशिवाय तुम्ही कुठलीही गोळी घेऊ नका, खास करून डायमॉक्स वगैरे. बाकी त्या किटमध्ये तुम्ही सर्दी, खोकला, ताप, जुलाब, उलटी या बेसिक गोळ्या ठेवू शकतात. त्याच्यानंतर पेन किलर्स तुम्ही ठेवू शकतात. ॲसिडिटीसाठी तुम्ही काही घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात. त्याच्यानंतर जो पेन रिलीफ स्प्रे आहे ते तुम्ही घेऊ शकतात. ह्या बेसिक गोष्टी सगळ्या तुम्हाला कुठलाही मेडिकलवाला तयार करून देईल. याच्यासोबतच मी हे सजेस्ट करेल की तुम्ही 10 ते 15 पॅकेट किंवा दिवसाचे 2 पॅकेट तुम्ही इलेक्ट्रॉल पाऊच जे असतात, ORS इलेक्ट्रॉल स्पेसिफिकली, ते तुम्ही सोबत ठेवा. याच्याने काय होतं, ज्यावेळेस आपल्याला थकवा येतो किंवा बॉडीमध्ये इन्स्टंट एनर्जी गरज असते त्यावेळेस आपल्याला ते खूप हेल्पफुल होतं. कारण की कसं आहे की त्या वातावरणात आपल्याला सवय नसते जुळून घेण्याची, त्याच्यामुळे थोडंसं पोटामध्ये गडबड होऊ शकते. त्याच्यामुळे नॉर्मल पाणी पिण्यापेक्षा आपण सजेस्ट करतो की तुम्ही इलेक्ट्रॉलचं पाणी पिलात की तुमची रिकव्हरी खूप फास्ट होते. त्याच्यामुळे हे 10-15 पॅकेट तुम्ही 20 पॅकेट तुम्ही सोबत ठेवू शकतात. आपले जे सहप्रवासी आहेत, कोणी विसरले असतील, त्यांना आपण हे शेअर वगैरे करू शकतो. यासोबतच आपण ऑक्सिजन वगैरे जे लागतं ते बसमध्ये आपल्या ऑक्सिजन सिलेंडर्स असतात आणि आपल्याला ज्या वेळेस ऑक्सिजन यात्रेदरम्यान लागणार आहे किंवा परिक्रमेदरम्यान जे लागणार आहे ते आपल्याला तिथेच लोकली विकत घ्यायचं आहे. आपल्याला इथून विकत घेऊन जायचं नाही ऑक्सिजन, कारण की ऑक्सिजन सिलेंडर जो आहे तो फ्लाईटमध्ये अलाउड नाही आहे किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे तिथे साधारण 100-200 रुपयाला इंडियन रुपीजला ऑक्सिजन सिलेंडर मिळतो 1 किलोचा. साधारण तो 3 ते 4 मिनटं चालतो. तुम्ही तुमच्या गरजेनुसार किंवा सोयीनुसार 2 किंवा 3 सिलेंडर तुम्ही कॅरी करू शकता स्वतःसोबत. त्याचं जास्त इथून कॅरी करायची गरज नाही आहे. त्यासोबत एक गोष्ट राहिली होती ते म्हणजे बँडेज वगैरे, म्हणजे बेसिक जे आपल्याला मेडिकल किटमध्ये लागतं ते सगळं तुम्ही त्याच्याकडून प्रिपेअर करून घेऊ शकतात. या यात्रेदरम्यान आपल्याला ऑक्सिजन, जे ब्लड ऑक्सिजन लेवल आहे आपलं, त्याच्यावर थोडंसं मॉनिटर ठेवणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी आम्ही ऑक्सिमीटर जे मिळतं मार्केटमध्ये छोटंसं असतं, ते बोटलमध्ये कनेक्ट करायचं असतं. इथे मी फोटो पण दाखवेल. ते आम्ही आपल्या टीमसोबत असतं. मी पर्सनलीसुद्धा मी ते कॅरी करतो. पण जर कुणाला अजून ॲडिशनली घ्यायचं असेल तुम्ही ते सोबत कॅरी करू शकतात आणि दिवसातून 2दा-3दा तुम्ही ऑक्सिजन लेवल तुमची काय आहे तुम्ही ते टेस्ट करू शकता. घेणं कंपल्सरी नाही आहे, आपल्याकडे ऑलरेडी आहे. जर कुणाला घ्यायचं असेल, एक साधारण 400-500 रुपये त्याची किंमत येते. चांगल्या क्वालिटीचं ते मिळून जातं. सगळ्या मेडिकलमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ते सोबत ठेवू शकतात. आपले डॉक्युमेंट्स डिस्कस झाले, आपले मेडिकल लिस्ट डिस्कस झाली. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आपण सोबत कपडे कुठले कुठले न्यायचे आहेत हे पण आपण पाहून घेऊयात. आपण हाय अल्टिट्यूडला जाणार आहोत, आपण थंडीच्या प्रदेशात जाणार आहोत. जे ट्रेकिंग रेग्युलर करतात त्यांना या गोष्टी कॉमन आहेत, पण जे पहिल्यांदाच येणार आहेत त्यांच्यासाठी आपण थोडंसं विस्तीर्णपणे पाहूयात काय काय घेऊन जायचं आहे. थंडी जास्त असल्यामुळे आपल्याला कॉटन टाईपमधला थर्मल जे येतात ते सोबत कॅरी करणं गरजेचं आहे. 1 किंवा 2 पेअर तुम्ही ते ठेवू शकतात, कारण की तिथे धुवायला आपल्याला कुठे वेळ मिळणार नाही. एखाद्या वेळेस बॉर्डरला एखादा मुक्काम वाढला तर आपल्याला फक्त तिथेच धुता येईल. नाही तर आपल्याला दर दिवशी आपण पुढे जात असतो, त्याच्यामुळे 2 मुक्काम एकाच ठिकाणी असतात नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही 1 किंवा 2 पेअर स्वतःच्या इच्छेनुसार तुम्ही ते ठेवू शकतात. त्याच्यासोबतच आपल्याला एक छोटासा टॉवेल, डिकॅथलॉनमध्ये क्विक ड्रायचा टॉवेल मिळतो किंवा गमछा तुम्ही घेऊ शकतात कॉटनचा, जो लवकर वाळेल आणि त्याचं वजन कमी असेल. असं टॉवेल आम्ही सजेस्ट करतो. कारण की कसं आहे, ज्यावेळेस आपण परिक्रमा करतो किंवा कुठल्या हॉटेलमध्ये जातो, काही कॉमन स्टेज असतात, तिथे आपल्याला टॉवेल्स वगैरे मिळत नाहीत. जिथे प्रॉपर हॉटेल्स आहेत तिथे टॉवेल्स आणि आपल्याला बेदिंग किट मिळून जाते. पण जिथे बेसिक हॉटेल्स आहेत किंवा ग्रुपचा कॉमन स्टे असतो तिथे आपल्याला टॉवेल्स वगैरे मिळत नाहीत. तिथे आपल्याला स्वतःचाच यूज करावा लागतो. त्याच्यामुळे प्रवासादरम्यान एक टॉवेल असणं गरजेचं आहे. थर्मल्सच्या वरती आपण कुठलेही जॅकेट घालण्याच्या आधी आपण काय करतो की त्याच्यावरती आपण एक टी-शर्टचा एक लेअर घालतो. म्हणजे पहिला लेअर थर्मलचा झाला, दुसरा लेअर टी शर्ट्स घाला, तुम्ही शर्ट्स घाला, काही चालतं, काही प्रॉब्लेम होत नाही. हे नेपाळपर्यंत किंवा बॉर्डरपर्यंत ठीक आहे. जसं जसं पुढे जाऊ त्याच्यानंतर आपल्याला अजून याच्यामध्ये एक लेअर वाढवावी लागते. ते आपण साधं फ्लीसचं जे जॅकेट आहेत त्याची आपण लेअर याच्यामध्ये वाढवू शकतो किंवा आपलं कुठलंही नॉर्मल थंडीचं जे जॅकेट आहे हे आपण त्याच्यावरती घालू शकतो.
त्याच्यावरती ज्यावेळेस आपण परिक्रमेला जाऊ किंवा मानसरोवरच्या तळाच्या काठी असू त्यावेळेस थंडी जास्त असते. त्यावेळेस कंपनीमार्फत जे जॅकेट दिलेलं असेल ते मी व्हिडिओच्या शेवटी पण दाखवेलच, ते जॅकेट आपण परिधान करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला ते जे जॅकेट मिळतात -5 डिग्री -10 डिग्री हे जॅकेट्स विकत घ्यायची गरज नाही आहे, ते आपण प्रोव्हाइड करतो. आणि टी शर्ट शक्यतो आपण ड्रायफिटचे सजेस्ट करतो, कारण की कसं आहे की 2 लेअर झालेले असतात, हवा थोडीशी खेळती राहिली पाहिजे, घाम येत असतो. त्याच्यामुळे ड्रायफिटचे जे आहेत टी शर्ट्स ते कधी पण बेनिफिशियल असतात. नसतील तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे, नवीन घ्यायची गरज नाही. तुम्ही घरातले जे तुमचे टी शर्ट्स आहेत किंवा लेडीजसाठी स्पेसिफिकली जे रेग्युलर ड्रेस वापरतात ते तुम्ही सोबत ठेवू शकतात. यानंतर खालून घालण्यासाठी आपण सजेस्ट करतो की ट्रॅक पॅन्ट तुम्ही सोबत ठेवावी. ट्रॅक पॅन्ट कसे आहेत ते थोडेसे स्ट्रेचेबल असतात, फ्लेक्झिबल असतात, वापरायला सोपे असतात, ब्रिदेबल असतात. त्याच्यामुळे तुम्हाला चालणं तुमचं खूप सोपं जातं. त्याच्यामुळे आम्ही सजेस्ट करतो की ट्रॅक पॅन्ट तुम्ही सोबत कॅरी करावी, कारण की मधून तर तुमचं थर्मल असतं. आणि त्याच्यामुळे जीन्स शक्यतो टाळावी, कारण की जीन्स थोडीशी जड पण असते, चालायला थोडंसं कम्फर्टेबल नसतं, रॅशेस तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यामुळे ट्रॅक पॅन्ट लूज हलकी फुलकी जे असतात मार्केटमध्ये सगळ्याच ठिकाणी अवेलेबल आहेत. डिकॅथलॉनमध्ये बरेचसे व्हरायटीज आहेत, तुम्ही तिथे जाऊन पण परचेस करू शकतात. हे झाल्यानंतर 2 वुलनचे सॉक्स आम्ही 2 पेअर आम्ही सजेस्ट करतो, कारण की थंडी खूप आहे. परिक्रमेच्या दरम्यान खास करून आपल्याला हे यूज करू शकतो आपण. आणि एक फक्त इमर्जन्सीसाठी, एक काही फाटला किंवा कुठे घाळ झाला त्याच्यासाठी 2 सॉक्स आपण हे रिकमेंड करतो. थंडी खूप असते ज्यावेळेस आपण परिक्रमेला जातो, त्यावेळेस इथे थंडी -5 डिग्री 10 डिग्रीपर्यंत टेम्परेचर डाऊन होतं. आपण चालतोय तोपर्यंत काही वाटत नसतं, ज्यावेळेस सूर्य आहे तोपर्यंत पण काही वाटत नसतं. ज्यावेळेस सूर्य मावळतो त्याच्यानंतर थंडी अचानक वाढते. त्यामुळे आपल्याला पायांना प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे कसं आहे की वुलनचे जे सॉक्स आहेत ते खूप कामाला येतात त्यावेळेस. ते सॉक्स झालं, त्याच्यानंतर हँड ग्लोव्ज झालं, कारण की हवा भरपूर चालू असते. हँड ग्लोव्ज सोबत असणं गरजेचं आहे. तोंड झाकण्यासाठी तुम्ही बंडाना, मास्क, मफलर हे यूज करू शकतात. त्याच्यानंतर आम्ही राऊंड हॅट जी असते ती रिकमेंड करतो, कारण की कसं आहे की ऊन चारी साईडनी ब्लॉक करता येतं आपल्याला. जर आपण नॉर्मल कॅप घातली तर हे बाजूचं सगळं ओपन राहतं, मान ओपन राहते. आणि आपण हाईटवर असल्यामुळे आपली स्किन जळायचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे आपण या गोष्टी रिकमेंड करतो की राऊंड कॅप तुम्ही घाला. थंडी जास्त असल्यामुळे जे आपण मंकी कॅप आहे ती आपण सोबत ठेवू शकतात, किंवा आम्ही पण एक छोटीशी नॉर्मल कोणी विसरलं असेल आपल्याला नेपाळला पण घेता येतं, किंवा आपण कंपनीमार्फत सुद्धा एक साधे बेसिक जी कॅप असते ते आपण प्रोव्हाइड करतो. ज्यावेळेस आपण परिक्रमा करतो किंवा मानसरोवरच्या परिसरामध्ये असतो तिकडे हवा भरपूर असते. त्याच्यामुळे आपल्याला बंडाना वगैरे तुम्ही तो घेऊ शकता त्याच्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे तो एक चांगला सन ब्लॉक करणारा गॉगल, कारण की तिथे UV रेज जास्त असतात. त्याच्यामुळे आम्ही सजेस्ट करतो की UV प्रोटेक्टेड जो सनग्लासेस आहेत ते तुम्ही परचेस करू शकतात. UV आणि पोलराइज्ड हे दोन्ही असतील तर आपलं रिफ्लेक्शन पण काही जाणवणार नाही, डोळ्यांचं एकदम आपलं प्रोटेक्शन होऊन जातं. त्याच्यामुळे तुम्ही ते नंबरचे पण येतात, नॉन नंबरचे पण येतात, तुमच्या कम्फर्टनुसार तुम्ही ते गोष्टी विकत घेऊ शकतात. आता याच्यामध्ये मी सगळ्यांना सांगतो की आपल्याला ज्यावेळेस परिक्रमा करायची आहे, परिक्रमा 2 पद्धतीने होते. एक तर चालत करू शकतात किंवा घोड्याने करू शकतात. चालायचं असेल तर 42 किलोमीटर तुम्हाला चढ उतार तो पूर्ण मार्ग आहे. जे घोड्याने जातात त्यांना सुद्धा 4 किलोमीटर खाली उतरून चालावं लागतं, कारण की उतारावर घोडे आपल्याला मदत करत नाहीत. उतारावर तुम्हाला स्वतःच चालावं लागतं. त्याच्यामुळे प्रत्येकाला ट्रेकिंगचे शूज ज्याची ग्रिप चांगली आहे ते असणं गरजेचं आहे. आता हे शूज आपण कंटिन्यूस घालून फिरणार आहेत का? नाही, कारण की हे शूज कम्फर्टेबल नसतात. त्याच्यामुळे तुम्ही अजून एक पेअर ठेवू शकतात की जे तुम्ही ज्यावेळेस बसमध्ये बसणार आहात, मंदिरामध्ये बाकीच्या काठमांडूमध्ये साईटसीइंग करणार आहात त्या ठिकाणी तुम्ही ते शूज यूज करू शकतात. कारण की परिक्रमा फक्त 3 दिवसाची आहे, आपली यात्रा आहे ती 14 दिवसाची आहे. तर मग हे 3 दिवस सोडले तर ते बाकीचे जो दुसरा पेअर आहे शूजचा तुम्ही तो बाकीच्या दिवशी यूज करू शकतात. तर इतर वेळी तुम्ही ते सँडलसुद्धा यूज करू शकतात.
किंवा एक तुम्ही स्लीपर घेऊ शकतात, एक शूज घेऊ शकतात. ट्रेकिंगचं शूज सोडून, ट्रेकिंगचं शूज कंपल्सरी आहे. सँडल किंवा शूज याच्यापैकी एक तुम्ही सोबत ठेवू शकतात. रूममध्ये घालण्यासाठी किंवा आजूबाजूच्या परिसरात फिरण्यासाठी तुम्ही साधी फ्लोटर किंवा स्लीपरसुद्धा आणू शकतात. आता हे झालं सगळं आपल्याला काय घेऊन जायचं आहे काय नाही. कपडे झाले, शूजचं वगैरे झालं. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत इक्विपमेंट्स आपल्याला सोबत काय काय ठेवायची आहेत हे बघणार आहोत. कंपनीतर्फे सगळ्यांना डफल बॅग दिलं जाते. ते व्हिडिओच्या शेवटी पण मी दाखवेल, माझ्याकडे आहे आत्ता ती. डफल बॅग प्रत्येकाला दिलं जाते, त्याच्यावर नंबर असतात. आपलं सगळं सामान त्या डफल बॅगमध्ये टाकायचं असतं आणि आपलं जे इथून काठमांडूला घेऊन जाणारे ज्या बॅगा आहेत त्या आपल्या काठमांडूच्याच हॉटेलमध्ये एका लॉकर रूममध्ये असतात, क्लॉक रूममध्ये, आणि सगळं आपण सामान डफल बॅगमध्ये ट्रान्सफर करतो. आता या डफल बॅग असतात ते वॉटर रेझिस्टन्स असतात. ठीक आहे, कधी कधी तिकडे पाऊस लागू शकतो. त्याच्यामुळे आम्ही काय सांगतो की तुमचं जे काही डफल बॅगमध्ये सगळं सामान आहे ते मोठ्या ज्या 5 किलो 10 किलोच्या झिपलॉक्स मिळतात मार्केटमध्ये, त्या बॅगमध्येच सगळं सामान टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही असं डे वाईज करू शकतात किंवा कपडे वाईज करू शकतात की टी शर्टसाठी एक पाऊच असेल, जीन्ससाठी किंवा ट्रॅक पॅन्टसाठी एक असेल, सॉक्स आणि अंडरगार्मेंटसाठी एक वेगळं पाऊच असेल. असे तुम्ही प्रत्येक सामान झिपलॉकमध्ये कंपल्सरी टाकून पॅक करायचं आहे. कारण की मागच्या वेळेस पण आम्ही सेम प्रोसेस फॉलो केली होती. माझे 1-2 कपडे वरती राहिले होते घाई गडबडीमध्ये, ते सगळे भिजून गेले. त्याच्यामुळे झिपलॉकमध्ये सामान टाकणं हे कंपल्सरी आहे. त्यासोबत आपण एक सोबत कॅरी करण्यासाठी एक बॅग देतो, ती पण कंपनीतर्फेच दिली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला ती बॅग सोबत घ्यायची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाण्याची बॉटल, खाण्याचा खाऊ, गोळ्या, त्याच्यानंतर जे मेडिकल किट आहे किंवा इलेक्ट्रॉल, या गोष्टी तुम्ही सोबत ठेवू शकतात. त्यासोबत आम्ही आमच्याकडून एक साईड बॅग पण देतो. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं वॉलेट, मोबाईल, करन्सी, पैसे, जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या बाजूच्या पाऊचमध्ये तुम्ही ते ठेवू शकतात. ते म्हणजे तुम्हाला कॅरी करण्यासाठी बऱ्यापैकी इझी जातं. तिथे गेल्यानंतर पावसाचा काही भरोसा नसतो, त्याच्यामुळे आपण कंपनीतर्फे पोंचोसुद्धा देतो. एक बेसिक पोंचो असतो, ते तुम्हाला रिफंड करायचा असतो. तर कंपनीतर्फे आपल्याला काय काय मिळतं? डफल बॅग, ते तुम्ही घरी आणू शकता. बॅकपॅक, ते तुम्ही वापस पुण्यात किंवा मुंबईत वापस आपण इंडियामध्ये घेऊन येऊ शकतो. या 2 गोष्टी आपण आणू शकतो. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे ते आपलं जॅकेट, विंडप्रूफ आणि वॉटर रेझिस्टन्स जॅकेट असतं. ते कंपनीतर्फे मिळतं, पण ते आपल्याला तिथे रिटर्न करायचं असतं. पोंचोसुद्धा कंपनीतर्फे मिळतो, तो सुद्धा आपल्याला तिथे रिटर्न करायचा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रेकिंग पोल जो असतो, म्हणजे चालण्याची काठी, त्याला ट्रेकिंग पोल वगैरे जे म्हणतात, तो कंपल्सरी आहे. कारण की त्याच्याने खूप खूप जास्त फायदा होतो आपल्याला चालताना. मी पर्सनली अनुभव घेतलेला आहे. प्रत्येकजण तो यूज करतात आणि प्रत्येक जणांनी यूज केलाच पाहिजे. पण तुम्हाला तो इथून घ्यायची गरज नाही. आपल्याला तो तिथे लोकली विकत घेता येतो. साधारण 400-500 ते 700 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीचे मिळून जातात. जर तुमच्याकडे इथे असेल घरी अवेलेबल तर तुम्ही तो नक्कीच घ्या. तिथे परत नवीन घ्यायची गरज नाही आहे. जर नसेल तर आपण तिथे तो विकत घेऊ शकतो. किंवा हॉटेल्समध्ये आपण थांबणार आहोत दार्चेनला, त्या हॉटेल्समध्ये सुद्धा असे भाड्याने ठेवलेले असतात. 20 तिकडची लोकल करन्सी दिली किंवा म्हणजे 200-250 रुपये लोकल करन्सीमध्ये त्याचं भाडं असतं. ते ठेवून तुम्ही ते घेऊन येऊ शकतात. साधारण 35 लोकल करन्सीमध्ये त्याची मागच्या वर्षी कॉस्ट होती. जास्तीत जास्त 5 युआन वगैरे वाढले असतील, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यामुळे तो आपण लोकली परचेस करू शकतो. ट्रेकिंग पोलचं झालं. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे आपल्याला हेड टॉर्च. अशा प्रकारचे आपल्याला मार्केटमध्ये हेड टॉर्च मिळतात. हे का गरजेचं आहे? कारण की या परिक्रमेदरम्यान आपल्याला 3 दिवस ओपनमध्ये वॉशरूमला जावं लागतं. त्याच्यासाठी हे खूप गरजेचं पडतात. कारण की आपल्याला दोन्ही हात मोकळे असतात. आपण बाटली वगैरे, पाण्याची बाटली वगैरे आपण घेऊन जाऊ शकतो किंवा टिश्यूज पेपर कॅरी करता येतात आपल्याला. त्याच्यामुळे आपले दोन्ही हात मोकळे असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ही जी हेड टॉर्च आहे
ही सोबत असणं गरजेचं आहे. नसेल तर तुम्ही आत्ताच ही परचेस करू शकतात, कारण की सगळीकडे आजकाल अवेलेबल आहेत. लोकल मार्केटमध्ये सुद्धा मिळून जातं. डिकॅथलॉनच्या थोड्याशा चांगल्या क्वालिटीची मिळतात किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकतात. हे झालं हेड टॉर्च. याच्यामध्ये 2 प्रकार येतात. एक विथ सेलवाली येते आणि एक चार्जेबल असते. चार्जेबल जी आहे ते तुम्ही कुठेही चार्ज करू शकतात. सी टाईप किंवा जुन्या पिनचे जे असतात त्याच्या प्रकारे येतात, ते अवेलेबल आहेत. जर तुम्ही सेलवाले घेणार असाल तर सेल तुम्ही इथे पण घेऊ शकतात किंवा नेपाळ गेल्यानंतर पण घेऊ शकतात. पण एक लक्षात ठेवा, ही जी टॉर्च आहे ही मोठ्या बॅगमध्ये चालत नाही. ही आपल्याला छोटी जी बॅग असते आपल्याला फ्लाईटमध्ये जाताना त्याच्यामध्येच हे अलाउड आहे. जी चेक इन बॅग असतं त्याच्यामध्ये हे अलाउड नाही आहे. हे झाल्यानंतर आपल्याला एक युनिव्हर्सल ॲडॅप्टर लागतं, कारण की आपण चायनामध्ये जाणार आहोत. त्याच्यामुळे इंडियातले जे आपले प्लग्स आहेत ते तिकडे काम नाही करत. त्याच्यामुळे प्रत्येकाने एक युनिव्हर्सल ॲडॅप्टर सोबत बाळगणं कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय आपल्याला तिथे मोबाईल म्हणा, पॉवर बँक म्हणा, हे आपल्याला चार्ज करता येणार नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने आजच जवळच्या कुठल्याही इलेक्ट्रिकल शॉपमधून, मॉल वगैरेमधून तुम्ही ते परचेस करू शकतात. इवन आजकाल मोबाईल शॉपिंगमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. हे झाल्यानंतर आपल्याला आपले खूप सारे मोमेंट्स कॅप्चर करायचे आहेत, आपल्या मेमरीज क्रिएट करायच्या आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये भरपूर जागा लागते. ते तुम्ही मोबाईलमधले जे जुने फोटोज, व्हिडिओज जे काही आहेत ते तुम्ही क्लिअर करून आणा. म्हणजे त्याच्यामध्ये आपलं नवीन स्टोरेज, जे नवीन फोटोज वगैरे घेणार आहोत ते त्याच्यामध्ये स्टोअर होतील. ठीक आहे. तुम्ही एक्स्ट्रा मेमरी कार्ड पण कॅरी करू शकतात. त्यासोबत मी पर्सनली रिकमेंड करेल की ही जी पॉवर बँक आहे ही 20,000 mAhची पॉवर बँक आहे. MI कंपनीची मी घेतली होती. खूप सुंदर परफॉर्मन्स आहे. एक ही 20,000 mAhची आहे. त्याच्यामुळे आपला नॉर्मल जो फोन आहे हा 4 वेळा ही चार्ज करू शकते. त्याच्यामुळे तुम्ही ही सोबत ठेवा, कारण की फोटोज आणि व्हिडिओजसाठी बॅटरी खूप कन्झ्युम होते. त्यातल्या त्यात आपण थंडीच्या प्रदेशामध्ये आहोत, त्याच्यामुळे अजून जास्त बॅटरी कन्झम्पशन वाढतं. त्याच्यामुळे ही एक गोष्ट थोडीशी इम्पॉर्टंट आहे. हे झाल्यानंतर आपल्याला पाणी पिण्यासाठी आम्ही रिकमेंड करतो ही जी मिल्टनची 1 लिटरची पाण्याची बाटली आहे. ही 24 तास गरम, 24 तास थंड, जसाला तसं ठेवते. याच्यामध्ये 2 प्रकार येतात. एक नॉर्मल छोटं कॅप, याच्यामध्ये पाणी आपल्याला पिता येत नाही, डायरेक्ट तोंड लावून किंवा वरतून प्यावं लागतं. याच्यामध्ये अजून एक मॉडेल येतं, त्याच्यामध्ये कप असतो. तुम्ही ते पण घेऊ शकतात. त्याचा एक फायदा असा आहे की तुम्हाला कपमध्ये गरम पाणी घेऊन, थंड पाणी सगळीकडेच अवेलेबल असतं किंवा बाटलीमध्ये अवेलेबल असतं, ते तुम्ही मिक्स करून पिऊ शकतात. कारण की आपण बसमध्ये असताना प्रत्येकाला मिनरल वॉटर प्रोव्हाइड करतो. तुम्हाला बाहेरचं पाणी आम्ही देत नाहीत. प्रत्येक ठिकाणी आपल्याला मिनरल वॉटर भरपूर असतं, भरपूर पाणी प्या असा आम्ही सल्ला देत असतो. त्याच्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी कुठलीही बाटली घेऊ शकतात. एक बाटली मोर दॅन सफिशियंट आहे, 2 बाटलीची गरज नाही आहे. ज्या आपले व्हॅल्युएबल वस्तू आहेत त्या सेव्ह करण्यासाठी आपण एक ड्राय बॅग मार्केटमध्ये येते. डिकॅथलॉनमध्ये खूप इझिली मिळून जातं. प्लास्टिकची मोठी बॅग असते, त्याला मल्टिपल टाईम्स तुम्ही फोल्ड करून त्याला बकल असतं. ती बॅग वॉटरप्रूफ असते. तशी एखादी बॅग तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुमचा पासपोर्ट आहेत, पैसे आहेत, मोबाईल्स आहेत, हे बाकीच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तुम्ही त्याच्यासाठी एक छोटीशी बॅग डिकॅथलॉनमध्ये मिळते किंवा ऑनलाईन पण अवेलेबल आहे. 2-4 दिवसामध्ये तुमच्या लोकेशनला डिलिव्हरी होऊन जाते ॲमेझॉनवरून. ते तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याचा फोटो मी इथे कुठेतरी डिस्प्ले टाकून देतो. ती एक ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही आहे. तुम्ही त्याच्या जागी झिप लॉक, जे आपलं इंडियन जुगाड आहे, बिनधास्तपणे वापरू शकता. मागच्या वर्षी मी झिप लॉकच वापरले होते, मला कुठेही काही प्रॉब्लेम आला नाही आहे. त्याच्यामुळे नवीन शॉपिंग करायची असेल अवेलेबल तर सोबत ठेवू शकतात. नवीन करायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही झिपलॉक आणा, ते पण परफेक्टली काम करू शकतात. मोस्ट ऑफ द आयटम्स आता आपले कवर झालेले आहेत. आता खाण्यापिण्याचं, काठमांडूला पोहोचल्यानंतर सगळं काही आपण मॅनेज करत असतो. काठमांडूला खाण्यापिण्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. ज्यावेळेस आपण चायनामध्ये एंट्री करतो त्यावेळेस मात्र आपलं साधं जेवण चालू होतं. साधं जेवण म्हणजे वरण भात, भाजी पोळी एवढं असतं. एखादं स्वीट, 1-2 फळं, हे आपण सगळ्यांना प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला बसमध्ये बसल्यानंतर काही खायचं असेल, त्याच्यामुळे आम्ही असं सांगतो की थोडंफार चिवडा, चकल्या, बाकरवडी हे सोबत ठेवा. प्रवासादरम्यान काही कुठे इच्छा झाली आपल्याला हे खाता येतं, कारण की तिकडचं जेवण असं चमचमीत तिखट वगैरे नसतं, फिकं जेवण असतं. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना थोडंसं असतं क्रेविंग की मला थोडंसं तिखट खायचं आहे. त्यानुसार आपण आपले लाडू म्हणा, चिवडा म्हणा, हे थोडंफार कॅरी करू शकतात.
प्रवासादरम्यान किंवा परिक्रमेच्या दरम्यान आपल्याला प्रोटीन बार्स आणि चॉकलेट्स ठेवणं खूप गरजेचं आहे. आपल्याला इन्स्टंट एनर्जी पाहिजे असते, त्याच्यामुळे प्रोटीन बार्स आणि चॉकलेट्स हे खूप आवश्यक आहेत. तुम्ही भरपूर चॉकलेट्स इथूनही कॅरी करू शकतात किंवा आपण नेपाळमध्ये गेल्यानंतर तिथेही आपण विकत घेऊ शकतो किंवा चायनामध्ये गेल्यानंतर तिथेही चॉकलेट्स वगैरे मिळतात. पण तिकडची चव आपल्याला माहीत नसते, त्याच्यामुळे तुम्हाला जे इथले आवडतात किंवा जे प्रोटीन बार्स तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही इथून विकत घेऊ शकतात. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की ड्रायफ्रूट्स ठेवावे की नाही ठेवावेत. माझं असं म्हणणं आहे, ड्रायफ्रूट्स तुम्ही एमर्जन्सी म्हणून ठेवू शकतात, पण त्याचा ॲज सच खूप यूज होत नाही. कारण की परिक्रमेदरम्यान आपल्याला इन्स्टंट एनर्जीची गरज असते. इन्स्टंट एनर्जी कशातून मिळते आपल्याला? ग्लुकोज, शुगरमधून. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथे एनर्जी बार्स, प्रोटीन बार्स किंवा चॉकलेट्स ह्या 3 गोष्टी कामाला येणार आहेत. बाकीच्या वेळेस तुम्ही पोट भरण्यासाठी किंवा प्रवासादरम्यान किंवा परिक्रमेच्या दरम्यानसुद्धा कसं आहे, थकल्यानंतर जेवण जात नाही, त्यावेळेस तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट्स कॅरी करू शकतात आणि तिथे पण वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स वगैरे मिळतात, ते पण तुम्ही विकत घेऊ शकता. तिथे थोडेसे वेगळ्या टाईपचे मिळतात. काही ड्रायफ्रूट्सला ते हनी टॉस ड्रायफ्रूट्स असतात, त्याला गोड थोडंसं काहीतरी टॉस केलेलं असतं, ते पण छान पद्धतीचे मिळतात तिथे. ते सुद्धा तुम्ही सोबत ठेवू शकतात. बऱ्याच जणांना कॉफी प्यायची सवय असते. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट चहा पॅकेट तुम्ही सोबत ठेवू शकतात. कारण की कसं आहे की परिक्रमा म्हणण्यापेक्षा यात्रेच्या दरम्यान आपल्याला ठराविक ठिकाणी चहा मिळत असतो, प्रत्येक ठिकाणी चहा मिळत नाही. ज्यावेळेस आपला जो थर्मास आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही कडक पाणी, सकाळी उकळतं पाणी हॉटेलमधून घेऊन आलात, केटलमधून बनवून, किंवा केटल नसेल तर आपली किचन टीम आहे ते पण आपल्याला गरम पाणी प्रोव्हाइड करतील, ते जर तुम्ही थर्मासमध्ये बनवून आलात. डिस्पोजेबल ग्लास थोडेफार ठेवायचे, त्याच्याने तुम्हाला त्याच्यामध्ये मस्त चहा कॉफी बनवून पिता येते ऑन द वे. हे झालं. त्याच्यासोबत आपल्याला काय काय सोबत ठेवायचं आहे? आपल्याला ड्राय टिश्यूज सोबत ठेवायचे आहेत, आपल्याला वेट टिश्यूज सोबत ठेवायचे आहेत आणि डिस्पोजेबल ग्लासेस थोडेफार सोबत ठेवायचे आहेत ज्यावेळेस तुम्हाला चहा कॉफी लागतं. याच्यासाठी तुम्ही ते छोटंसं एक किट बनवून तुम्ही ठेवू शकता. आपले जे बॅकपॅक आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते कॅरी करू शकतात. तुम्हाला कुठे उचलायची गरज पडत नाही, कारण की प्रत्येक ठिकाणी आपली गाडी पोहोचलेली असते, त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःहून उचलायची गरज पडत नाही. आता ऑलमोस्ट आपलं होत आलेलं आहे. व्हिडिओ थोडासा लॉंग झालेला आहे, पण काही हरकत नाही. इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच आपल्या मित्रांसोबत, फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि बाकीच्यांना पण, कोणाला जे यात्रेंना जाणार आहेत त्यांना पण तुम्ही हा व्हिडिओ सजेस्ट करू शकतात किंवा माझं नाव सजेस्ट करू शकतात. काही जरी तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, त्यासाठी तुम्ही मला कधी पण कॉल करू शकतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. आता आपण थोडंसं कॉस्मेटिक बघणार आहोत, कारण की आपण 15 दिवस बाहेर असणार आहोत, आपण हाय अल्टिट्यूडमध्ये जाणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट आहे ते सनस्क्रीन. सनस्क्रीन असणं कंपल्सरी आहे, कारण की आपण खूप हाईटवर जाणार आहोत. कंटिन्युअस आपण जास्त अल्टिट्यूडच्या प्रदेशामध्ये असल्यामुळे आपल्याला सनरेज डायरेक्ट हीट होतात. त्याच्यामुळे काय होतं की आपलं स्किन बर्निंगचं इश्यूज वाढतो. त्याच्यामुळे 50 SPF असलेलं सनस्क्रीन सोबत असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. चांगल्या कंपनीचं याच्यासाठी घ्या, कारण की ते जेन्युइनली त्या क्वालिटीचं बनवतात. लोकल शक्यतो घेऊ नका, कारण की 50 SPF असणं कंपल्सरी आहे, किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अतिउत्तम. सगळ्यात महत्त्वाचं आणि न विसरता हे प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल कॅरी करायला पाहिजे. त्याच्यानंतर लिप बाम. थंडी असते, ऊन असतं, त्याच्यामुळे ओठं फाटतात. त्याच्यामुळे प्रत्येकाने 30 SPF असलेलं लिप बाम असणं सुद्धा गरजेचं आहे. ते जरी मिळालं नाही तरी तुम्ही नॉर्मल आपलं जे बोरोलिन आहे, बोरोप्लस आहे, हे सुद्धा तुम्ही यूज करू शकतात. यासोबतच तुम्ही वेट वाईप्स किंवा ड्राय टिश्यू पेपर्स हे सोबत ठेवणं गरजेचं आहे, कारण की ओपन वॉशरूममध्ये जायचं असतं, त्याच्यासाठी ते थोडंसं कामाला येतात आपल्याला. त्याच्यानंतर कोल्ड क्रीम सोबत ठेवू शकतात, मॉइश्चरायझर तुम्ही सोबत ठेवू शकतात. प्रत्येकाचं पर्सनल केअर, पर्सनल कॉस्मेटिकच्या गरजा आहेत ते तुम्ही सोबत कॅरी करू शकतात. आणि एक छोटंसं हँड सॅनिटायझर सोबत असलेलं कधी पण चांगलं, कारण की प्रत्येक ठिकाणी पाणी मिळेलच असं नाही आहे, तुम्ही ते यूज करू शकतात. त्याच्यानंतर टूथब्रश, पेस्ट, हे जे काही नॉर्मल आहेत, बॉडी वॉश, तुम्ही सोबत कॅरी करू शकतात.
आपण जी बॅकपॅक देणार आहोत ती साधारण अशी असते. याच्यामध्ये तुम्ही रोजचं पाण्याची बाटली, खायचं थोडंफार खाऊ हे वगैरे तुम्ही सोबत कॅरी करू शकतात. व्यवस्थित कुशन आहे, मजबूत आहे. हे तुम्ही वापस तुमच्या घरी जाताना घेऊन जाऊ शकतात. आणि जी डफल बॅग सांगितली होती साधारण ती एवढी डफल बॅग असते. याच्यावर असे या साईडला नंबर टाकलेले असतात. असे प्रत्येकाचा नंबर युनिक असतो. तुम्हाला ज्यावेळेस काठमांडूला पोहोचतो सगळं सामान जे आपण घेऊन जातो ते याच्यामध्ये झिपलॉकमध्ये पॅक करून याच बॅगमध्ये आपण पॅक करतो. सगळ्यांच्या बॅगा सेम असतात आणि हे उचलायला आपल्या शेर्पांना खूप इझी जातं. याच्यामध्ये भरपूर सामान बसतं. त्याच्यामुळे आपली जी सामानाची लिमिट आहे 15 किलो त्याच्यासाठी मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्ही म्हणजे मागच्या वेळेसचा आमचा अनुभव होता की कोणाचीच बॅग पूर्णपणे भरली नव्हती. बराच पार्ट त्याच्यामधला रिकामाच होता. कारण की आपण प्रत्येक सामान काठमांडूमधून आणतोच असं नाही आहे. काठमांडूला पण थोडंफार जे इकडे लागणार नाही आहे सामान ते काठमांडूमध्ये आपण ठेवलेलं असतं. जे आपण जॅकेट सांगितलं होतं जे विंडप्रूफ आहे आणि वॉटर रेझिस्टन्स आहे ते साधारण या प्रकारचं आहे. याची क्वालिटी बऱ्यापैकी चांगली आहे. याच्यावर तुम्ही बघू शकतात डबल लेअरचं आहे. क्वालिटी थोडीशी चांगली येते, जाडमध्ये येतं हे. आणि आपल्याला तिथे वापरायचे आहे. सगळ्या अख्ख्या ग्रुपचा कलर सेम असतो. त्याच्यामुळे आपल्याला आपले ग्रुप मेंबर्स शोधायला किंवा ओळखायला सोपं जातं. या जॅकेटमधून आपण 2 लेअर्स अजून असणार आहेत. मध्ये एक फ्लीसचं जॅकेट आपण घालू शकतो. त्याच्यामध्ये आपण थर्मल आणि टी शर्ट हे असे 3 लेअर आणि वरतून हा 4था लेअर. त्याच्यामुळे आपल्याला थंडीची काहीही काळजी करायची गरज नाहीये परिक्रमेच्या दरम्यान. इतर वेळी आपण हे आपल्या बसमध्ये वगैरे ठेवू शकतो किंवा आपल्या बॅगमध्ये सुद्धा ठेवू शकतो. याला एक छोटंसं पाऊच येतं. पाऊचमध्ये हे व्यवस्थित घडी घालून ठेवता येतं आपल्याला. आणि मेन म्हणजे कसं आहे की सामान आपल्याला कुठे उचलायची गरज नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही ॲज मच ॲज सामान तुम्ही सोबत ठेवू शकतात. व्हिडिओ खरंच थोडासा लांब झाला आहे. या व्यतिरिक्तही तुमच्या काही शंका असतील तुम्ही मला नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात, व्हिडिओवर कमेंट करू शकतात किंवा डायरेक्टली फोनही करू शकतात. बऱ्याच वेळा मी टूरवर असतो. कधी कधी असं होऊ शकेल की मी आन्सर करणार नाही. त्यामुळे जर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला तर ते अतिशय उत्तम राहील. मला आरामात त्या व्यक्तींना, त्या यात्रेकरूंना मला व्यवस्थित आन्सर करता येईल किंवा वेळ मिळून निवांत तुम्हाला फोन करायला सुद्धा पॉसिबल होईल. ज्यांना कुणाला कैलास मानसरोवरची यात्रा करायची आहे त्यांनी मला नक्कीच संपर्क करू शकतात. माझा नंबर कंटिन्युअस मी फ्लॅश करत आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. तुम्ही नक्कीच कोणाला जायचं असेल तर संपर्क करा. या व्हिडिओला सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून कोणाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल कैलास मानसरोवर यात्रेबद्दल, पॅकिंग कशी करावी, डॉक्युमेंट काय लागतात, काय गोष्टी घेऊन जायच्यात, काय गोष्टीची गरज नाही आहे, तर तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. मराठीमध्ये असले डिटेल्स व्हिडिओ मला माझ्या जे यात्रेकरू आहेत किंवा जे आपले व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत त्यांनी सांगितलं आहे की एवढे डिटेलमध्ये व्हिडिओ जे आहेत ते मराठीमध्ये कोणी बनवलेले नव्हते. ते मी सगळ्यांचे खूप धन्यवाद मानतो की मला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे या व्हिडिओंवर. असंच प्रेम असू द्या. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करा. या कैलाससोबतच आपण बाकीचे पण टूर्स करतो. आपले डोमेस्टिक, इंटरनॅशनल कंटिन्युअस ग्रुप टूर्स असतात, प्रायव्हेट टूर्स असतात. कंटिन्युअस आपण लोकांना वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सला पाठवत असतात. आता आपले अपकमिंग जे टूर्स आहेत त्याच्यामध्ये आपलं लेह लडाख आहे, 4 धाम यात्रा आहे, बाली, सिंगापूर, मलेशिया आहे, थायलंडचे टूर्स आहेत. त्याच्यानंतर साऊथ इंडिया टेम्पल टूर आहे, अंदमान, केरला. त्याचसोबत आपलं नॉर्थ ईस्ट. माझी सर्वात आवडती टूर म्हणजे 4 सिस्टरची, जी आपण हॉर्नबिल फेस्टिवल स्पेशल करतो. ते डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये आहे. तर तुम्ही नक्कीच कुठल्याही भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर कुठल्याही टूरला जरी जायचं असेल तुम्ही नक्कीच संपर्क करू शकतात. नंबर मी दिलेला आहे. तुम्हाला खात्रीशीर सर्व्हिस मिळेल याची गॅरंटी मी घेतो. हर हर महादेव.